तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या पार्ट नंबर 2 मध्ये माय एम्पायर लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही मनोरी धक्क्यावरून मारवे बीचला निघालेलो आहोत, कारण मारवे बीचला विनितोष पण येणार आहे. तर अजून आपल्याला 7चा कॉल टाईम आहे. याड लागलं प्रेमाचं या स्टार प्रवाहावरील सिरियलमध्ये आपल्याला बोलवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही बीचवरती निघालेलो आहे. तर बीचवरती काही व्हिडिओ क्लिक केलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर अशी जबरदस्त जसं की वाटतं की कॅमेऱ्यावरती शूट केलेलं, बट माझा मोबाईल जो आहे सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा प्रो याच्यावरती आपण हे व्हिडिओ शूट केलेला आहे. तर फायनली विनुतोष आलेला आहे. विनुतोष आम्हाला भेटायला मेरा रोडवरून आपल्या मारवे बीचला मालाडमध्ये आलेला आहे. तर हाय विनुतोष. तर आपण काही शूट करणार आहोत. तर विनितोष, जावेद आणि मी आमच्या तिघांची पक्की मैत्री आहे. त्यामुळे आम्ही कायम एकत्रच असतोय मुंबईमध्ये. इकडे तिकडे फिरायचं म्हणलं आमच्या तिघांचा प्लॅन सोबतच होतो. अशा पद्धतीने विनितोषने माझं पाणी पिताना शूट केलेलं आहे. थोडंसं आम्ही फोटोशूट पण केलेलं आहे, व्हिडिओ पण अपलोड करणार आहे इन्स्टावरती. तर नक्कीच तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवरती जाऊन बघू शकताय. तर अशा पद्धतीने आम्ही रिटर्न जायचा प्लॅन केलेला आहे. तर बाय बाय मित्रांनो. तर रिक्षा पकडून मालाड मालवणीसाठी आम्ही निघालेलो आहोत. मालवणीमध्ये सेट आहे, याड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहावरचा सेट आहे. तर त्याच पद्धतीने आम्ही मालवणीमध्ये फायनली पोचलो आहे. तर मालवणी पोचल्यानंतर तिथे एक हनुमानाचं मंदिर आहे. त्या हनुमानाचं मंदिराचं दर्शन घेऊनच म्हटलं जावं, कारण काय ना काहीतरी चांगली गोष्ट घडेल. तर अशा पद्धतीने मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही सेटच्या दिशेने निघालेलो आहोत, कारण सेट तिथूनच 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर अशा पद्धतीने मारुतीराया येणाऱ्या या वर्षात काही ना काहीतरी चांगलं घडू दे अशीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या पद्धतीने नवीन सिरियल काहीतरी काम मिळू दे हीच तुझ्या चरणी अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीने आपण मालाड मालवणीमधील एक गल्ली आहे. तर त्या गल्लीमध्येच तिथं कलावंत स्टुडिओ म्हणून आहे, तिथं एक्झॅक्ट शूट चालू आहे. तर गल्लीमधून आम्ही निघालेलो आहोत. तर अशा पद्धतीने फायनली आपण सेटवरती पोहोचलेलो. सेटवरती बघतोय तर काय स्पीड टीव्हीला 13चा विनर जय दुधाने, तसेच बिग बॉसचा सेकंड रनरअप जय दुधाने आपल्या समोर आहे. आपल्या साईडनं पण राणादा गेला. फायनली विशाल दादाला खूप मोठं सरप्राईज दिले आणि तुम्ही बघू शकता विशाल दादा काय बोलतोय ते. बाकी जरा लोक पोरं इकडची भेटणं हे ते अशाकडे थोडं लक्ष कमी देणं, कामावरती फोकस करणं. आपली लोक रोज एक घरी कॉल करत जा, बस आई बरोबर बोललाच ना रोज तुला. लागलं प्रेमाचं. रात्री 10 वाजता आज बघायचंय सगळ्यांनी. अशा पद्धतीने खूप म्हणजे खूप असा आनंद झालेला, कारण विशाल दादाची भेट झाली. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.